स्मार्ट अहमदनगर न्यूज। दिनांक 26/10/2025 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुरंदर तालुका मीटिंग संपन्न झाली। यावेळेस मीटिंगचे अध्यक्ष श्रीकांत कदम साहेब, पुणे जिल्हा अध्यक्ष मार्गदर्शक नरेश डाळिंबे साहेब, वरिष्ठ उपाध्यक्ष। यावेळेस सूचना देण्यात आल्या। विषय तालुका व जिल्हा कार्यकारिणी विस्तार करणे। महाड जिल्हा रायगड येथे दिनांक 3/11/2025 रोजी संपन्न होणारे पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नियोजन केले। आगामी निवडणुकांबाबत चर्चा केली। शासकीय समित्यांबाबत चर्चा केली। पुढील निर्णय घेण्याबाबत अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर यावेळेस काही नियुक्त्या करण्यात आल्या। रिपब्लिकन पार्टीसह सगटक पुरंदर नियुक्ती केली। प्रकाश कदम रिपब्लिकन पार्टी, उमेश कांबळे उपाध्यक्ष माळशिरस गण नियुक्ती केली। रिपब्लिकन पार्टी अशोक रोकडे बेलसर उपाध्यक्ष गण नियुक्ती केली। रिपब्लिकन पार्टी सुनीता यादव महिला अध्यक्ष भेवडी गण नियुक्ती केली। रिपब्लिकन पार्टी रोहिणी कुंभारकर दिवे गराडे गण नियुक्ती केली। रिपब्लिकन पार्टी युवक पुरंदर सरचिटणीस पिंटू सोनवणे नियुक्ती केली। रिपब्लिकन पार्टी केशव रणधीर सरचिटणीस पुरंदर नियुक्ती केली। सर्वांची नियुक्ती करत असताना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या। शुभेच्छा देत असताना पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम साहेब, रिपब्लिकन पार्टी पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नरेश डाळिंबे साहेब, रिपब्लिकन पार्टी ज्येष्ठ नेते पंढरीनाथ जाधव, रिपब्लिकन पार्टी पुरंदर तालुका अध्यक्ष बळीराम सोनवणे, तसेच रिपब्लिकन पार्टी कार्याध्यक्ष कालिदास सुवाळे, रिपब्लिकन पार्टी पुरंदर तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पाटोळे, रिपब्लिकन पार्टी पुरंदर तालुका उपाध्यक्ष सचिन कांबळे हे उपस्थित होते। प्रतिनिधी बळीराम सोनवणे यांच्यासह कॅमेरामॅन कालिदास सुवाळे। वरिष्ठ मार्गदर्शक आपले नरेशजी डाळिंबे साहेब आणि ज्येष्ठ सामाजिक पुरंदर तालुक्यातले अध्यक्ष जाधव साहेब आणि माझे सहकारी युवा नेते स्वप्नील पाटोळे, कदम आणि कांबळे, सोनवणे, कालिदास सुवाळे। आज आपण ही जी मीटिंगचं आयोजन केलेलं आहे ते न्यायमंत्री सामाजिक रामदासजी आठवले साहेब आणि कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे। तर ही मीटिंग घ्यायचं कारण म्हणजे आपण तालुक्यातला जो जिल्ह्यातला विस्तारीकरण पक्षाचा वाढवणे, दुसरी गोष्ट महाडला पक्षाचं वर्धापन दिनानिमित्त 3 तारखेला जाणे आणि अशा समस्यावरती मीटिंग घेतलेली आपण या विषयावरती घेतलेली आणि जेणेकरून आपल्याला सर्वांनी एकजुटीने साहेबांच्या आदेशावरती जसं काम करता येईल तसं करायचं। जे आता आपण बघतोय प्रत्येक ठिकाणी जी साहेबांनी स्टेटमेंट आता नुकतंच दिलेलं आहे, जी गटवाढी जी पडलेली आहे ते मुळात समजा प्रथम बंद करणे, मुळात जे पक्षाचं नाव आहे एकाच पक्षाच्या छताखाली समजांनी एकत्र येऊन काम करणे, याबाबत आपण मीटिंग घेतलेले। त्याचं पुढचं मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष साहेब करतील।